सगळी आमची लाकडं भिजली, सगळं भिजलेलं आहे. झाडांना मात्र पाणी मिळाले भरपूर, ही चांगली गोष्ट झाली. बाकी 2 दिवस छान असे हे ठेवले होते मोड, आणि ऊन असलं आता कडकडीत पडलंय, बापरे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर बुधवारची सकाळ आहे, म्हणजे कुणाल मंगळवारी गेला संध्याकाळी मुंबईला, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पहिला आता आम्ही हा हॉल आहे ना क्लीन करायला घेतलेला आहे, म्हणजे डीप क्लीन. म्हणजे कुणालचं बघा ऑफिस चालू असतं आणि परत म्हणजे सगळं की नाही, ह्या हॉलमध्येच सगळं असतं. त्याच्यामुळे फारसं असं काही साफसफाई बरेच दिवस झाले करायला काही मिळालेली नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं आज सकाळी उठल्या उठल्या हॉल मात्र क्लीन करून घेऊया. तर इथे कुणालच्या बाबांनी सुरुवात केली होती. माझं थोडंसं बाहेर चाललं होतं ना काम, त्याच्यानंतर मी पण आले. वाघ्याशेर आपले की नाही खेळायला गेले होते. तर हा समोर तुम्हाला टेबल दिसतो ना, म्हणजे सगळं जितकं पण बेड आहे, परत हा टेबल आहे, सगळं सामान उचलून चांगलं असं डीप क्लीन करून घेतलं. आणि त्या टेबलाच्या वरती की नाही असे कपडे वगैरे घातलेले आहेत, म्हणजे धूळ वगैरे बघा बसते ना, त्याच्यामुळे कपडे वगैरे घालून ठेवतो आम्ही. कपड्याच्या वर पण एक ओढणी किंवा असं टाकून ठेवते, म्हणजे धूळ वगैरे बसत नाही. आणि जरी धूळ बसली ना, ते कपडे काढून घ्यायचे आणि ते धुवायला टाकायचे आणि दुसरा कपडा टाकायचा, अशा पद्धतीने सगळं करतो. सध्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय, देवघरावरती आपण कपडा टाकून ठेवलेला आहे. आता 12 दिवस काही देवपूजा करायची नाही आहे. तर छान प्रकारे ते डीप क्लिनिंग करून घेतलं. आणि त्याच्यानंतर माझं की नाही थोडंसं काम होतं बाहेर, त्याच्यामुळे अर्धं इथे मी म्हणजे कुणालच्या जेवण थोडीशी मदत केली आणि मग मी गेले बाहेर काम करायला. हा बघा आत्तासा उधळून आलेला आहे. वाघ्या तिकडे पुढे आहे. वाघ्या जमीन बघा. चले वाघ्या इकडे ये, मातीत जाऊ नको, इकडे दिसते सगळे ओली, सगळं ओलं ओलं आमच्याकडे. सगळी आमची लाकडं भिजली, सगळं भिजलेलं आहे. हे सिमेंट फक्त आम्ही ना झाकलं अंधारामध्ये. वाघ्या वाळूत जाऊ नको, इकडे ये, ह्याला जरा दम दे वाघ्याला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर अर्धा हॉल आहे ना आता क्लीन करून घेतला, अर्धा बाकी आहे, ते कुणालच्या बाबा करतात. मी आता इथे ना झाडलोट करते जरा. पाऊस भरपूर पडून गेला हो, सकाळी 4 वाजल्यापासून पाऊस सुरू झाला आणि एवढ्या विजा चमकत होत्या आणि चांगला असा जोरदार पाऊस पडलेला आहे. तर कसं कसं ते अंधारामध्ये ते सिमेंट आहे ना ते झाकून ठेवलं प्लास्टिक घेऊन, आणि बाकी सगळं भिजलं. त्या काळोखात नाही म्हटलं करणार काय, लाईट पण गेली होती, अजून पण लाईट आलेली नाही आहे. आणि ते विजा चमकायला लागला ना, मग ढगांचा गडगडाट सुरू झाला की लाईट ना बंद करून टाकतात. आता बघू कधी लाईट येते ती. झाडांना मात्र पाणी मिळाले भरपूर, ही चांगली गोष्ट झाली. बाकी सगळं भिजलंय आपलं, लाकडं इकडे सगळी भिजलेली आहेत. आता मिरची बघा काल आणलेली आहे खरेदी करून, ती आज सुकवायची होती. आता हा पाऊस जर का असा राहिला की गडबड होऊन जाईल. त्याच्यामुळे आता बघू, आता उन्हाचा अंदाज घेऊया आणि त्याच्या पद्धतीने मग पूर्ण म्हणजे पुढे मसाला सगळं होईल सुरू. मी असा विचार केला काल रात्री, सकाळी उठल्या उठल्या मिरची सुकवायची आणि मग मिरची साफ करायला सुरुवात करायची आता. पण मध्येच हे पावसाचं सगळं आलं आणि झाली सगळी गडबड झालेली आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणाली होती ना की प्लॅनिंग असं काही करायचं नाही, कधी काही होईल काही सांगू शकत नाही, नियोजन करायचं. तर थोडंसं नियोजन आता आपलं पुढं मागं सगळं झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. चला आता मी येणार इथं झाडलोट करते आणि मग जाते बागेमध्ये. आपल्याकडे ना मोगऱ्याची फुलं भरपूर आहे ना फुललेली आहेत. देवपूजा आता आपल्याला 12 दिवस करायची नाही आहे, पण ती फुलं म्हटलं काढून ठेवते किचनमध्ये, जरा सुगंध छान असा दरवळ येईल ना किचनमध्ये, त्याच्यासाठी पहिला आधी झाडू काढून घेते. ह्यांना अगदी खेळायचं हे झालेलं आहे, ह्यांना मजा वाटले. वातावरण थंड झालं नाही काय की ते बघा कसे उधळतात बघा. मगाचपासून त्यांची नुसती मस्ती चालली दोघांची. वाघ्या जाम मस्ती करते, सारखा वाळूत जातोय. चला आता हे जरा बाहेरचं पण बघूया, सगळं उचलूया काय काय. बघा ह्या चादरी बिदरी सगळं भिजल्या आपल्या, हे सगळं ना उचलून आता जरा सुकत घालते. आता काय ते आपल्याला नको आहेत, मोठं सुकवलेलं बरं. सगळा राडा झाला. हे बघा हे प्लास्टिक बघा, पटकन त्या काळोखातच मग आहे ना पटकन प्लास्टिक टाकलं सिमेंटवरती. शेरू वाघ्या
कामगार आता येतील थोड्या वेळाने काम करायला. वाळू जाऊ नका रे. तर घराचं आपलं काम चालू होणार होतं ना, त्याच्या आधीपासूनच मी कुणालच्या बाबांना सांगत होते की ह्या सगळ्या वस्तू आहेत ना आपण उचलूया आणि एक साईडला कुठेतरी ठेवूया, कारण आता प्लास्टर वगैरे करणार, मग त्याच्यावरती सगळी घाण वगैरे उडणार, सिमेंट वगैरे आहे. पण त्यांनी काही माझं ऐकलं नाही. पण शेवटी आज पाऊस पडला, त्याच्यामुळे एक गोष्ट मात्र चांगली झालेली आहे. म्हणजे असं म्हणेन मी की वाईटातनं काहीतरी चांगलं होतं ना. तर एक चांगली गोष्ट झालेली आहे की झाडांना पाणी मिळालं आहे. आणि दुसरी गोष्ट चांगली झालेली आहे की आपला हा जो परिसर आहे ना घराभोवतीचा, तो आज स्वच्छ होणार आहे. तर हे सगळं पडलेलं आहे ना, म्हणजे ह्या चादरी वगैरे आहेत ना, त्या म्हणजे सगळ्या मिरची सुकवायच्या आहेत. आणि आत्ता म्हणजे आज काय त्याची काही गरज भासणार नव्हती, त्याच्यामुळे पटापट मी घडी केल्या. आणि समोर बघा तुम्हाला मांडव दिसतोय ना भाजीचा, तिथे की नाही सुकत घातलेल्या आहेत. म्हणजे काही काही म्हणजे वरची त्या चादरी होत्या त्या ओल्या झाल्या होत्या आणि आतल्या साईडला होत्या आणि त्या सुक्या होत्या. तर घड्या करून ठेवल्या. आणि त्याच्यानंतर हे पॉल बघा पडलेले आहेत, ते पण साईडला करून ठेवले. आता हे कामाचे आहेत, ते आज ना उद्या कुठेतरी आपल्याला ते उपयोगी पडणार आहेत. ते सगळं क्लीन करून घेतलं. म्हणजे एक छान गोष्ट झाली की घराच्या आजूबाजूचा सगळा परिसर आहे ना स्वच्छ करून झाला. आणि त्याच्यानंतर आता इथे आपल्या बांधकामाला पाणी घालायचं होतं. तर बघा इतकं बांधकाम आपलं झालेलं आहे सध्या. प्लास्टरचं काम सध्या आपलं की नाही चालू आहे आणि जोरात चालू आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे आपल्या घराचं काम की नाही होतं आहे. तुम्हाला मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं की आपल्याला जे कारागीर मिळालेत ना खूप चांगले मिळालेले आहेत आणि अगदी मन लावून सगळं काम की नाही करत आहेत. तर रोज दिवसातनं 2दा इथे पाणी घालावं लागतं, म्हणजे सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस. म्हणजे जितकं आपण पाणी देऊ ना आपल्या बांधकामाला, तितकं आपलं जे बांधकाम असतं ना ते मजबूत होऊन जातं, टिकाऊ होतं. आणि कधी कधी बघा तडे वगैरे पडतात ना, तसला प्रकार होत नाही. त्याच्यामुळे आता सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळचं असं 2 टाईम की नाही पाणी घातलं जातं. तर इथे आता बघा हा वरती ना आपला माळा आहे आणि ते माळ्यावरचं प्लास्टर करायचं बाकी आहे, कच्चं म्हणजे केलेलं आहे ना, अजून बाकी आहे ते सगळ्यात शेवटी माळ्यावरचं प्लास्टर होणार आहे. तर इथे कुणालच्या बघा आता पाणी घालायला घेतलेलं आहे. आणि पाणी घातल्यानंतर बघा तुम्ही म्हणजे समोर बघा तुम्ही बाथरूमच्या इथे पाणी वगैरे बघा लीक होताना तुम्हाला दिसेल खाली पडताना. म्हणजेच काय तर ते प्लास्टर की नाही अजून बाकी आहे. आता एक मला वाटतं साधारण 2 ते 3 दिवसामध्ये सगळं आपलं प्लास्टरचं काम आहे ना पूर्ण होऊन जाईल. आणि प्लास्टर झाल्यानंतर मग लादी काम चालू होईल. आणि त्याच्यानंतर मग लादी काम झाल्यानंतर मग प्लंबरचं जे काम आहे ना ते आपलं की नाही सुरू होणार आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळं काम आपल्याला करायचं आहे. तर साधारण 7 ते 8 बादल्यांना पाणी आम्ही घातलं. आता हे अर्धच बांधकाम झालेलं आहे, त्याला इतकं पाणी लागते. आणि पूर्ण झाल्यानंतर मग भरपूर आपल्याला पाणी लागणार आहे. आणि त्याच्यामुळे पाण्याचा स्टॉकसुद्धा सध्या आम्ही की नाही करून ठेवतो. तर इथे जवळजवळ अर्धा ते पाऊण तास गेला आमचा पाणी घालायला. आणि त्याच्यानंतर मग दुसरं काम होतं ना ते मी करायला घेतलं होतं. सगळीकडे ओलं ओलं. हे काय नवीन फुल फुललं वाटतं बागेमध्ये. गुलाबी जास्वंदी. सगळ्या झाडांना पाणी मिळालं, त्याच्यामुळे एक काम आपलं कमी झालं आज. मोगरा काढून घेते, मोगरा हा बघा असं काढून आहे ना प्लेटमध्ये ठेवते मी आणि किचनमध्ये ठेवते. म्हणजे सुगंध छान सगळीकडे दरवळतो. भिजल्यामुळे बघा कसा दिसतोय तो. पावसाचं बाबा काय सांगू शकत नाही, कधी पण काय पण सगळं वातावरणच चेंज झालंय. काढून घेते. शेरू शेरू बघ शेरू चला घरात. कसे बघा दोघं जण उधाळत आहेत, नुसते घरी पण यायला मागत नाही. चला फुलं काढून घेतली. ते झाड पण आपलं वाकलं होतं, ते बघा ते ऑल स्पायसेसचं झाड आहे ना ते वाकलं होतं. तिथे आता काठी लावली आणि जरा बांधलं ते आता हलकं हलकं. ती बघा काठी दिसते तुम्हाला, पूर्ण असं झोपलं होतं. काल वारा होता ना भरपूर रात्री, सगळं अस्ताव्यस्त झाले. काय आता करणार, जेवढं करायचं तेवढं केलं आता. फुलं बघा किती काढली मोगऱ्याची. वाघ्या इकडे ये, इकडे ये बाबा. अजून काढते, अजून मागच्या पडीमध्ये ना आहेत ना रोपं, त्याला आहेत फुलं. ह्यांची मजा झाली जाम दोघांची. बसा खाली गपचूप.
बाहेरचं झालं सगळं काम करून आता नाश्ता बनवते. आता की नाही हलका हलका ऊन आलेला आहे, पण कुणाच्या म्हणाले की जराशी जमीन आहे ना सुकू देत. जमीन सुकली ना की त्याच्यानंतर मग प्लास्टिक आणून आपण म्हणजे साधारण समजा 11 साडे11च्या नंतर म्हटलं मिरची सुकूया असं ते म्हणाले. आमच्याकडे लाईट बघा अजून नाही आलेली आहे. आता 1-2 ठिकाणी फोन लावले. आता कधी लाईट येते काय माहिती. फोनमध्ये चार्जिंग पण माझ्या खूप कमी आहे. म्हटलं जितकं शक्य होईल तितकं शूटिंग करून घेते आणि फोन बंद झाला की झाला मग सगळी गडबड होईल. पण मला असं वाटतं की अंदाजे 1-2 तासामध्ये लाईट यायला पाहिजे. 9:30-10पर्यंत येईल लाईट. म्हणजे येईपर्यंत म्हटलं बाकीचं आता म्हणजे काम करायला की नाही सुरुवात करते. नाश्त्याची तयारी करते. आता आज काय आम्ही काय दोघंच जण वाघ्याचेरूचं जेवण बनवून झालं आहे माझं. मगाशी पटाट करून घेतलं मी. फक्त भाजी आणि भाकरी करणार. आणि म्हणजे आत्ता नाश्ता केला ना की दुपारी मग काय कोण जेवणार नाही मग असं आहे ना. मोड बघा किती छान आलेत मुगाला. बाहेर घेऊन जाते इथे दिसणार नाही तुम्हाला. कामगार पण आलेले आहेत. त्यांना पण चहा पाणी सगळं दिलं. त्यांचं पण काम चालू झालेलं आहे. फक्त आता मिरचीचंच मला थोडंसं जरा सुकवायचं. आणि मिरची सुकवल्याशिवाय आपण आंघोळीला पण जाऊ शकत नाही. आता माझा विचार चालला होता की लवकर आवरून घेऊया, पण ऊन बघा आता आलं आहे. तुम्हाला मी दाखवते. ऊन चांगलंसं कडकडीत ऊन आलं आहे. म्हणजे अर्धा 1 तासाने जमीन आहे ना सुकून जाईल आणि मग आपली मिरची सुकेल. म्हणजे जर का पाऊस नसता पडला तर सकाळी माझी थोडीशी मिरची साफ झाली असते. ते बघा छान असं ऊन आलं आहे ना आता. हे बघा ती कैरी पण 1 मिनिट तुम्हाला दाखवते जवळून. हळद मीठ लावलेली कैरी ना उसरीची, ही आपली ऑर्डरची आहे. ती पण मला आता सुकवायची बाहेर. म्हटलं जरा चांगलं कडकडीत ऊन आलं ना की मग ती बाहेर आहे ना टाकणार आहे. आणि आज आहे ना प्लास्टिकवर टाकणार आहे मी, कारण सुपामध्ये म्हणजे लवकर सुकणार नाही ना त्याच्यामुळे. असं आहे ते सगळं. आणि हे बघा हे मूग छानपैकी असे मोड बघा आलेले आहेत. 2 दिवस छान असे हे ठेवले होते मोड आणायला आणि बघा किती मस्त आलेले आहेत. काल कुणाला द्यायची होती ही भाजी करून, पण त्याच्यानंतर बागेतली ती तेंडली काढली ना तर म्हटलं ती ताजी फ्रेश भाजी म्हटलं देऊया म्हणून मग ती दिली. मग आणि आता ही बनवते आम्हाला. आता एवढी काय लागणार नाही, ह्याची अर्धी घेते पटकन बनवते आणि 2-3 भाकऱ्या करायच्या. काय हवं? जेवलास ना? शेरू आता नाश्ता करायला बसला आमच्यासोबत. तर हे बघा पटकन आता बनवून घेतलं. नाचणीची भाकरी, ही मुगाची भाजी आणि ही कालची तेंडल्याची भाजी आहे आणि जोडीला काकडी आपल्या बागेतली. म्हणजे जेवण नाश्ता सगळं आता पोटभर करायचं, मग दिवसभर काय नाही. फायनली आपली मिरची बघा आता सुकत घातलेली आहे. आणि एक साईडला घेतली इथे, कारण तिथे बघा घराचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे आज आहे ना आता इथे घातते सुकत. आणि ऊन असलं आता कडकडीत पडलं आहे. बापरे जबरदस्त चटके बसलेत पायाला. ती टोपली राहू द्या तिथंच. आणि उसरी बघा आपली इथे टाकले. आज प्लास्टिकवर टाकले. आता आज प्लास्टिकवर टाकलं त्याच्यामुळे चांगलं अशी सुकून जाईल. चला म्हणजे बहुतेक सगळं काम आता आपलं झालं आहे. आता फक्त ही मिरची जरा सुकू दे. अर्धी मिरची बघा ह्या सुपामध्ये टाकली. इथेच ठेवली तुम्ही सुकत, बरं इथे नको म्हटलं जरा पसरवले का चांगले होईल ना, त्याच्यामुळे तिथे टाकले. चला जाऊया. आता ही नेट उचलायची अजून बाकी आहे, पडले ना मध्ये. तर दुपारचे 3 वाजलेत आणि आत्ता दुपारच्या वेळेस आम्ही आता मिरची साफ करायला बघा सुरुवात केली आहे. दिवसभर छान असं कडकडीत ऊन होतं, त्याच्यामुळे चांगलीशी मिरची सुकले. अजून 2 ते 3 दिवस तरी ना, म्हणजे आजचा पहिला दिवस ना, अजून 2 दिवस आहे ना मिरची वाळवणार. कारण वातावरण असं आहे ना त्याच्यामुळे सुकवायला पाहिजे. ते मसाला आपला चांगला व्हायला पाहिजे ना त्याच्यासाठी. पावसाचं आता बघूया काय. असं म्हणतात की 2-3 दिवस अजून पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे थोडीशी जरा काळजी घ्यायची. म्हणजे आता हे मसाल्याचं जे काही सामान वगैरे आहे ना ते सगळं व्यवस्थित आपण बांधून वगैरे ठेवायचं. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.